नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगा आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत मसूरची डाळ। तर ती एक प्रकारची आपली करी भाजी आहे। तर ती आपण जशी झटपट बनते ते तशी दाखवतो आणि त्यासाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत धनिया पावडर आहे, त्याच्यानंतर मालवणी मसाला, कापलेले टमाटर, कापलेला कांदा, मीठ, त्याच्यानंतर आहे आपल्याकडे हळद, जिरे आणि लाल मिरची पावडर। त्यानंतर आपण इकडे घेतलेला आहे मसूरची डाळ, त्याच्यानंतर इकडे घेतलेला आहे आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट, त्याच्यानंतर आहे हा सोलून घेतलेला शेवग्याची शेंगा। चला पुढची कृती दाखवतो तुम्हाला। तर आपण कढईमध्ये घेतलेले आहे 2 चमचे तेल, त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे कढीपत्ता। तेल चांगलं उकळलेलं आहे आणि आपण टाकणार आहोत जिरे, त्याच्यानंतर घेणार आहोत कांदा, आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत लाल मिरची पावडर। कांदा आपण ब्राऊन केलेला आहे पुन्हा। धनिया पावडर आहे ही, त्याच्यानंतर हळद ऍड केली आहे, त्यानंतर आहे मालवणी मसाला, त्याच्यानंतर घेणार मीठ टेस्टनुसार, आपण टाकणार आहोत मसाला, आलं, लसूण आणि कोथिंबीर, मिरचीचा मसाला। चांगल्या प्रकारे मिक्स करून द्यायचा। किती वेळा मसाला ठेवायचा? 5 मिनिटं। ओके, टमाटर पण ऍड करायचं। 5 ते 10 मिनिटं ठेवूया। 5 ते 10 मिनिटं तेल सुटेपर्यंत मसाल्याला, तर असंच ठेवून देऊया। हे आपण 10 मिनिटं हा मसाला बघितलेला आहे, तेल सुटलेला आहे मसाल्याला, वास पण खूप छान येतो। त्याच्यामध्ये आपण टाकणार शेवगा, ही डाळ आपण टाकणार आहोत मसूरची। आपली शेवग्याची शेंगा आणि डाळीची करी म्हणजे ड्रमस्टिक्स आणि डाळ, ड्रमस्टिक्स अँड डाळची करी तयार झालेली आहे। जे कोणी महाराष्ट्रीयन असतील आणि त्या कोणाला इंग्लिशमध्ये पण सांगायचं असेल तरी ड्रमस्टिक्स आणि डाळची करी आहे। तरी आपण खाऊ शकतो राईस बरोबर, चपाती बरोबर आणि भाकरी बरोबर। ही लंच आणि डिनरसाठी भरपूर युजफुल डिश आहे, झटपट होणारी ही डिश आहे। आणि आता मी बॉईल झालेली आहे करी आणि मी पटकन याला सर्विंग बोलमध्ये काढून घेतो। आपली शेवग्याच्या शेंगाची आणि डाळीची भाजी करी तयार झालेली आहे। छान दिसते, कलर पण